नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. नुकताच संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदेंचा मंत्रिपदाची लॉटरी लागल्याचे विधान काल गणेश नाईक यांनी केले. त्यावर राऊत हे बोलताना दिसले. त्यांनी म्हटले की लॉटरी हा प्रतिनिष्ठ शब्द आहे. एकेकाळी सरकार देखील लॉटरी चालवत होते, पण आता राज्यात बेकायदेशीरपणे मटका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे जरी मुख्यमंत्री असले तरीही आकडा हा लावला जातोय. गणेश नाईक यांनी लॉटरी हा शब्द वापरला. त्यांनी ठाण्यात हे सूचक वक्तव्य केले आहे. पण त्यांच्या डोक्यात मटका हा शब्द असावा, मुख्यमंत्रीपदासाठी मटका लागला असावा असे त्यांना म्हणायचे असावे. पण मटक्याचे आकडे चंचल असताना आणि 4-4 मटके लोक चालवतात असेही राऊत म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की रतन खत्रीचा याचा त्याचा भगत असे मटके चालतात. मला त्याची माहिती असल्याचे प्रमुख कारण म्हणजे मी गुन्हेगारी क्षेत्रात एकेकाळी पत्रकारिता केली आहे. कारण भाजपाचे हे चंगू मंगू टिंगू हे विचारतील मटक्याची आकडे चंचल असतात. सकाळी वेगळा, दुपारी वेगळा आणि रात्री वेगळा हे आकडे सांभाळता येत नाही आणि त्यांच्या मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसला आहे. ते जिथे जाऊन आकडा लावण्याचा प्रयत्न करतात, पण सध्या यांचा आकडा लागत नाही. हे सांभाळणे कठीण असते आणि जे दिसतंय त्यानुसार त्यांना हे सांभाळता येत नाहीये आणि लवकरच त्यांचा आकडा अस्तंगत होईल. गणेश नाईकांनी मटका लावला नाही. मुळात म्हणजे गणेश नाईकांनी सूचक विधान केले असून त्यांनी ते ठाणे जिल्ह्यात जाऊन केले आहे. याला महत्व आहे असं अमित शहा यांनी यांच्या व्यापाऱ्यांचे टार्गेट आहे मुंबई हातात घ्यायची असे मनसे आणि शिवसेनेचे टार्गेट आहे की मुंबई ही गुजरातीच्या हाती जाऊ द्यायची नाही. ती मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे. गिरीश महाजन यांच्याबद्दल बोलताना राऊतांनी म्हटले की मुळात म्हणजे गिरीश महाजन हे महर्षी व्यास नाहीत. स्वतःच्या खाली काय जळतंय हे त्यांनी पाहावे. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांचे काय हाल असेल, ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा. उद्या ठाकरे बंधू हे राजकीयदृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल चोर दरोडेखोर हे जे फडणवीसांच्या भोवती आहे त्यांना सत्ता नसल्यावर रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल असे संजय राऊत म्हणाले.